सप्तशृंगीगड प्रतिनिधी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी शिर्डी ते वणी पायी पदयात्रा सोहळा दिनांक 11/1/2026 ते 14/1/2026 पर्यंत पदयात्रा सोहळा मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला। संस्थेचे कर्मचारी वृंद हे सर्व मोठ्या उत्साहाने सप्तशृंगी गडावर पोहोचून सप्तशृंगी आईचे दर्शन मोठ्या भक्तिभावाने घेतले। प्रत्येक गावोगावी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी पायी पालखी सोहळ्याचे स्वागत करून देवीची आरती व सत्कार केला। दिनांक 11/1/2026 रोजी दर्डे फाटा मगरे वस्ती या ठिकाणी सकाळचा नाश्ता तसेच पदयात्रा यांचा सत्कार करण्यात आला। तसेच पालखीतर्फे मगरे कुटुंबियांचा शॉल, श्री साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करून पदयात्री यांनी त्यांचे आभार मानले। 11 तारखेला संध्याकाळचा मुक्काम रुई देवगाव येथे श्री रामकृष्ण हरिवारकरी आश्रम या ठिकाणी झाला। आश्रमचे हभप श्री माऊली शिंदे महाराज यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत केले, मोलाचे सहकार्य केले। संस्थेचे चेअरमन माननीय श्री विठ्ठल पवार, संचालक रामभाऊ गागरे, सचिव विलासवाणी तसेच विजूभाऊ शिंदे यांनी संस्थेच्या पालखीला भेट देऊन हभप श्री माऊली शिंदे महाराज यांच्या हस्ते पालखीची आरती करण्यात आली। तसेच माननीय चेअरमन यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला व मोलाचा सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले। तसेच दिनांक 12/1/2026 रोजी दुपारी श्री गणेश कोल्हे उगाव यांनी पालखी व पदयात्रेचे स्वागत व जेवणाची व्यवस्था केली। कोल्हे परिवारांच्या हस्ते आरती करण्यात आली। तसेच 12/1/2026 रोजी तिसगाव येथील हभप महंत राकेश गिरी महाराज तसेच श्री मनोज सिरसाट, सौ मानसी सिरसाट तसेच सिरसाट परिवाराने पालखीचे व पदयात्रेचे स्वागत करून त्यांच्या जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली। सिरसाट कुटुंबियांच्या हस्ते पालखीची पूजा व आरती करण्यात आली। पदयात्रीकडून त्यांचे शॉल, श्रीफळ, साईबाबांची डायरी तसेच संस्थेचे कॅलेंडर देऊन सत्कार करण्यात आला। संस्थेचे पालखी व पदयात्रे यांचे गावोगावी स्वागत करून मोलाचे सहकार्य केले। श्री साई संस्थान सोसायटी पालखी सोहळा मोठ्या आनंदात उत्साहात पार पडला। संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक व संचालिका, सचिव, सहसचिव यांनी पालखीला सहकार्य केल्याबद्दल मानले आभार।